ओके स्टुडंट्स, हाय. तर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पॉलिनेशनचे टाईप स्टडी केले, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. आणि आपण म्हटलं की पोलन ग्रेन ट्रान्सफर होण्यासाठी एजन्सीची आवश्यकता असते. बिकॉज द पोलन ग्रेन्स आर नॉट मोटाईल, ते स्वतःहून हालचाल करू शकत नाही. व कुठल्या तरी एजन्सी मार्फत हे ट्रान्सफर होत असतात. द एजन्सी विच ट्रान्सफर द पोलन ग्रेन्स अँड दिस आर नोन ॲज अ पॉलिनेटिंग एजंट्स. मग हे पॉलिनेटिंग एजंट्स वेगवेगळे असतात. आपण पाहतो की बटरफ्लाईज म्हणा, हनी बी म्हणा, फुलांवरती बसतात, ते मध घेतात, परंतु एक निसर्गानुसारच त्यांच्या पंखाला वगैरे चिटकून काय होतात, पोलन ग्रेन्स त्यांच्या मार्फत ट्रान्सफर होत असतात. ते पॉलिनेटिंग एजंट्स आहेत खूप चांगल्या प्रकारे. मग ह्याबद्दलच आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. पॉलिनेटिंग एजंट्स, द एजंट्स विच आर रिक्वायर्ड फॉर द पॉलिनेशन for the transfer of pollen grains are known as a pollinating agents, and there are main two types of pollinating agents, and these are biotic pollinating agents and abiotic type of pollinating agents. Biotic type of agents means the living. Bio means living. Living agents which transfer the pollen grains, while the abiotic agents means the non-living type of pollinating agents which transfer the pollen grains. In the abiotic type of pollinating agents, there are main two, and these are wind and water. जे काही अबायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स आहेत यामध्ये पर्टिक्युलरली दोनच पॉलिनेटिंग एजंट जास्त प्रमाणात पॉलिनेशन घडवून आणतात. एक म्हणजे विंड आहे आणि दुसरं म्हणजे वॉटर आहे. द पॉलिनेशन विच टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ विंड and that one is known as a anemophily type of pollination, while such flowers are known as a anemophilous flower. While the pollination which takes place with the help of water known as a hydrophily type of pollination, and the flowers are known as a hydrophily flowers. मग बघूया हे पॉलिनेशन घडून येण्यासाठी त्या प्रकारचं, समजा वाऱ्यामार्फत पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होणार आहेत, थ्रू विंड ट्रान्सफर होणार आहेत, थ्रू वॉटर ट्रान्सफर होणार आहेत पोलन ग्रेन्स, तर त्या फ्लावरमध्ये त्या प्रकारचे काही पर्टिक्युलर असे अडॅप्टेशन्स असणे गरजेचे आहे. जसे बर्ड्स आहेत, पक्षी आहेत, पक्षी उडतायत हवेमध्ये, आपण नाही उडू शकत का, तर त्यांच्यामध्ये एक वेगळे काही अडॅप्टेशन्स आहेत, आपल्यामध्ये वेगळे अडॅप्टेशन्स आहेत. बर्ड्समध्ये एअर सॅक्स प्रेझेंट आहेत, त्यांचे बोन्स हॅलो आहेत, पोकळ आहेत त्यांचे हाडं, म्हणून ते उडू शकतात, पण आपल्याकडे ते नाही, म्हणून आपण नाही उडू शकत. मग तसंच या ठिकाणी सुद्धा, या फ्लावर्समध्ये सुद्धा काही असे वेगळे अडॅप्टेशन्स असतात की त्यामुळे ते फ्लावर्समध्ये विंड मार्फत पॉलिनेशन घडतं, त्या फ्लावरमध्ये वॉटर मार्फत पॉलिनेशन घडून येतं, त्या फ्लावरमध्ये बर्ड्स मार्फत, त्यामध्ये बटरफ्लाईज मार्फत पॉलिनेशन घडून येतं. आणि यालाच काही स्पेसिफिक कॅरेक्टर्स आपण या ठिकाणी प्रत्येक पॉलिनेटिंग जे काही हे एजंट्स आहेत आणि ह्या एजंट्स मार्फत घडून येणारे जे काही पॉलिनेशन आहे आणि त्या फ्लावरमध्ये जे अडॅप्टेशन्स आहेत, ते अडॅप्टेशन्स आता आपण या ठिकाणी थोडक्यात अभ्यासणार आहोत. मग पहिलं पॉलिनेशन बघूया, विंड पॉलिनेशन, ज्याला आपण ॲनिमोफिली, हे बायोलॉजिकल वर्ड्स लक्षात ठेवायचे. Wind pollination is a common word, but anemophily type of pollination is a biological word which is related to the pollination. Anemophily type of pollination means wind pollination. मग वाऱ्यामार्फत जर परागसिंचन होणार असेल तर त्या फुलामध्ये म्हणा, त्या परागकणामध्ये म्हणा, त्या पोलन ग्रेन्समध्ये म्हणा, काय अडॅप्टेशन्स असले पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय? हे वाऱ्यामार्फत परागसिंचन होणार आहे. वाऱ्याच्या झोताबरोबर किंवा वाऱ्याच्या फ्लो बरोबर हे पोलन ग्रेन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडत जाणार आहेत. समजा पोलन ग्रेन जे आहेत ते असे वेटेबल असतील, जास्त वजनाचे असतील, तर ते वाऱ्यामार्फत परागसिंचन त्याचं होऊ नाही शकणार आहे. आणि म्हणूनच त्याचं फर्स्ट अडॅप्टेशन आहे, पोलन ग्रेन मस्ट बी लाईट इन वेट. पोलन ग्रेन अगदी वजनाने अतिशय हलके असायला पाहिजे की सहजासहजी ते वाऱ्याच्या झुळके बरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फ्लो होऊन जातील. त्याचप्रमाणे पोलन ग्रेन्स हे ड्राय असणं गरजेचं आहे. जर का त्या फ्लावरमध्ये नेक्टर असेल तर ते पोलन ग्रेन्स त्या ठिकाणी काय होऊ शकतात, राहू शकतात, थांबू शकतात. पण ते फ्लावरमध्ये नेक्टर गरजेचं नाही, ते फ्लावर डेकोरेटिव्ह गरजेचं नाही, कारण त्या फ्लावरला जे काही बर्ड्स असतील त्यांना काही अट्रॅक्ट करायचं नाही, किंवा जे बटरफ्लाईज आहेत त्यांना अट्रॅक्ट नाही करायचं. त्याच्यामुळे फ्लावर्स हे कलरलेस असले, व्हाईट कलर असतील, पेल कलरचे असतील तरी चालेल, परंतु त्या फ्लावर्समध्ये नंबर ऑफ पोलन ग्रेन्सचं फॉर्मेशन होणं गरजेचं आहे. पोलन ग्रेन्स मस्ट बी अबंडंट इन नंबर, कारण पोलन ग्रेन्स वाऱ्यामार्फत ट्रान्सफर होणार आहे. आणि समजा वाऱ्याचा फ्लो जो आहे तो जास्त जोराचा असेल तर पोलन ग्रेन खूप दूरवर जाऊन पडणार आहेत. काय सांगता येते, एक प्लांट इथं आहे, दुसरं प्लांट इथं आहे, ह्या फुलावरचे पोलन ग्रेन ह्याच फुलावर पडतील असं नाही सांगता येतं आपल्याला. बरेच या ठिकाणी वेस्टेज ऑफ पोलन ग्रेन घडून येतं, म्हणून फॉर्मेशनच पोलन ग्रेनचं जास्त प्रमाणात होणार गरजेचं आहे. जर का विंड पॉलिनेशन होणार असेल तर हे विंड पॉलिनेशन आपल्याला जनरली जवार असेल, त्याचप्रमाणे मेज असेल,
व्हीट असेल यामध्ये हे विंड पॉलिनेशन आढळून येत असतं. यानंतर दुसरं जे आहे ते वॉटर, ज्याला आपण हायड्रोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन असं म्हणतो. मग साहजिकच आहे जे वनस्पती, जे प्लांट्स विच आर ग्रोज इन द वॉटर, इन सच प्लांट्स हायड्रोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन इज प्रेझेंट. हे लक्षात येतं आपल्याला. पण त्यामध्ये सुद्धा काही अडॅप्टेशन्स असणं गरजेचं आहे. कारण काही फ्लॉवर्स म्हणा किंवा काही प्लांट्स फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर व्हाईल सम प्लांट्स आर सबमर्ज्ड इन द वॉटर. असं दिसून येतं आपल्याला. काही प्लांट्स हे वॉटर लेवलच्या खाली असतात, काही प्लांट्स हे वॉटर लेवलच्या वरती प्रेझेंट असतात आणि यावरूनच त्यांना दोन टाइप्स मध्ये डिवाइड करण्यात आलेलं आहे, इपी हायड्रोफिली आणि हायपो हायड्रोफिली. इपी मीन्स अबव, हायपो मीन्स बिलो. तर इपी हायड्रोफिली मध्ये काय असेल बरं? इपी म्हणजे अबव द फ्लावर्स विच आर फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. मग त्या फ्लावरची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असेल ती निश्चितपणे वॉटरच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीपेक्षा कशी असली पाहिजे? कमी असली पाहिजे. तर the flowers in which the hypohydrophily type of pollination takes place, in such flowers the specific gravity or the volume of the pollen grains is must be more than the water. हे महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक त्या ठिकाणी असणं, त्या फ्लावर मध्ये हे गरजेचं आहे, त्या पोलन ग्रेन्स मध्ये असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पोलन ग्रेन्स हे कसे असले पाहिजे? वॅक्सी कोटिंग असलेलं पाहिजे. कारण हे वॉटर मध्ये आहे, पोलन ग्रेन्स पाण्यामध्ये राहणार आहेत आणि आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये राहणं म्हणजे ते काय होतात? लवकर डिग्रेड होतात, सडले जातात, कुजले जातात. मग असं होऊ नये म्हणून पोलन ग्रेन कसे असले पाहिजे? वॅक्सी असले पाहिजे. त्यावरती वॅक्सी कोटिंग असणं गरजेचं आहे. यानंतर बायोटिक एजंट्स मध्ये पहिलं आहे इन्सेक्ट पॉलिनेशन. या इन्सेक्ट पॉलिनेशनला बायोलॉजिकल वर्ड आहे एंटोमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन. द पॉलिनेशन विच टेक्स प्लेस थ्रू द इन्सेक्ट्स अँड नोन ॲज एंटोमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन. मग इन्सेक्टद्वारे जर पॉलिनेशन होत असेल, लहान लहान कीटकांमार्फत जर पॉलिनेशन होत असेल, तर त्या फ्लावर्स मध्ये कुठले अडॅप्टेशन्स असले पाहिजे गरजेचं आहे. या इन्सेक्ट पॉलिनेशन मध्ये हनीबी फार महत्त्वाचा रोल कंडक्ट करत असते. नियर अबाउट 80% ऑफ पॉलिनेशन टेक्स प्लेस थ्रू दिस इन्सेक्ट पॉलिनेशन and major role was conducted by the honeybee, insect honeybee. honeybee महत्त्वाचा रोल कंडक्ट करत असते इन्सेक्ट पॉलिनेशन मध्ये. कारण या फुलामधला मध घेण्यासाठी माशी तिथे आलेली असते, ही मधमाशी. मग त्या फ्लावर मध्ये नेक्टर असणं हे त्याचं पहिलं अडॅप्टेशन आहे. या इन्सेक्ट पॉलिनेशन मध्ये नेक्टर मस्ट बी प्रेझेंट इन सच फ्लावर्स इन विच द इन्सेक्ट पॉलिनेशन विल बी कंडक्टेड. मग त्याचप्रमाणे हे इन्सेक्ट फ्लावर जे असतील ते इन फ्लावर्स असले तरी चालेल, कारण इन्सेक्ट हा त्या मानाने लहानच असतो. त्याचप्रमाणे जे पोलन ग्रेन्स असतात त्याच्यावरती वेगवेगळे आर्टिक्युलेशन्स असणं गरजेचं आहे. वेगवेगळे आर्टिक्युलेशन्स म्हणजे काय? तर काही पोलन ग्रेन्सला अशी स्पायनी वाल असते. एक्झाईन ज्याची जी असते ती कशी असते? स्पायनी असते, काटेरी असते. म्हणजे सहजासहजी त्या इन्सेक्टच्या पंखाला म्हणा किंवा त्याच्या लेग्सला म्हणा हे पोलन ग्रेन्स काय व्हावेत? अडेर व्हावेत, चिकटले जावेत. म्हणून त्या पोलन ग्रेनची वाल कशी असली पाहिजे? रफ असली पाहिजे. त्याचप्रमाणे त्याच्या वॉलवरती आर्टिक्युलेशन्स असले पाहिजे. म्हणजे इन्सेक्ट पॉलिनेशन हे सहजासहजी त्या फ्लावर मध्ये घडून येऊ शकतं. त्यानंतर दुसरा जो टाइप आहे तो बर्ड्स थ्रू होणार, त्यालाच आपण एंटोमोफिली टाइप इन्सेक्ट पॉलिनेशनला एंटोमोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन असं म्हणलं जातं आणि बर्ड पॉलिनेशनला ऑर्निथोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन असं म्हणलं जातं. जनरली यामध्ये रोल कंडक्ट करणारा आहे बर्ड्स मधला तो म्हणजे सनबर्ड. सनबर्ड महत्वाचा जास्त रोल कंडक्ट करतो या बर्ड पॉलिनेशन मध्ये. जास्त बर्ड्स इन्क्लूड नाहीत पॉलिनेशन मध्ये, काहीच रिअर येतात ती, आणि त्यामधला महत्वाचा एक सनबर्ड आहे. मग हे ऑर्निथोफिली मध्ये हा जो सनबर्ड आहे तो कशा प्रकारे पॉलिनेशन घडून आणत असतो? कारण बर्ड्स मध्ये पाहतो आपण त्याची जी बीक असते, त्याची जी चोच आहे ती तर थोडीशी फार त्या मानाने थोडी मोठी असते. त्यांना जसं ह्या इन्सेक्टला त्या फुलामधला नेक्टर सक करता येऊ शकतो, तसं या बर्ड्सला नेक्टर तर सक नाही करता येणार. त्याचप्रमाणे जे बर्ड्स असतात त्यांना सेन्स ऑफ स्मेल हा अतिशय पुअर असतो, परंतु इन्सेक्टला मात्र सेन्स ऑफ स्मेल हा खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला असतो. बर्ड्स मध्ये सेन्स ऑफ स्मेल पुअरली डेव्हलप्ड आहे. म्हणजेच त्या फ्लावरला गुड स्मेल नसेल तरी चालेल, पण फ्लावर मात्र कसलं पाहिजे? अट्रॅक्टिव्ह पाहिजे, अट्रॅक्टिव्ह इन कलर पाहिजे, ब्राईट इन कलर हवे. त्याचप्रमाणे त्या फ्लावर मध्ये इडिबल पार्ट हवाय. आपण बघतो की हे पक्षी जे असतात त्या फुलामधले काहीतरी समजा त्याचे जे पेटल्स असतील किंवा करोला असेल तो जाड असेल, फ्लेशी असेल तर ते खायचा प्रयत्न करतात, ते खात असतात. त्याचप्रमाणे ज्युशी सबस्टन्स जो असेल
तोही त्या ठिकाणी घेण्यासाठी ते येतात. आणि म्हणून त्या फ्लावरमध्ये इडिबल पार्ट असणं गरजेचं आहे जर का ऑर्निथोफिली टाइप ऑफ पॉलिनेशन घडून यायचं असेल तर. आणि तिसरा आणि शेवटचा टाइप आहे या बायोटिक एजन्सी मध्ये, ते म्हणजे कायोपेट्री टाइप ऑफ पॉलिनेशन. मीन्स द पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ बॅट वटवाघुळामार्फत सुद्धा पॉलिनेशन घडून येतं. हे बाकीचे जे आपण टाइप्स पाहिले ते सगळे कसे टाइप्स होते, जे फ्लावर्स डे टाइमला ओपन होतात. पण पर्टिक्युलर असे काही फ्लावर्स आहेत की जे नाईट टाइमलाच ओपन होतात. मग त्यामध्ये पळस असेल, मराठी नाव तुम्ही ऐकलंच असेल, त्याला इंग्लिशमध्ये बुचवा असं म्हटलं जातं. मग हे पळस जो आहे त्यामध्ये मात्र आपल्याला हे कायरोपेट्री टाइप ऑफ पॉलिनेशन आढळून येतं. त्याचप्रमाणे करंज नावाचा वृक्ष आहे, त्या करंजमध्ये सुद्धा कायरोपेट्री टाइप ऑफ पॉलिनेशन आढळून येतं. मीन्स नाईट ब्लूमिंग फ्लावर्स मध्ये हे कायरोपेट्री पॉलिनेशन आढळून येतं. मग अडॅप्टेशन्स काय असतील या कायरोपेट्री मध्ये, हे जे प्लांट जे आहे त्याचे फ्लावर जे आहे त्याला अतिशय ऑर्डर असं काय पाहिजे, स्मेल पाहिजे, अतिशय सडल्यासारखा कुजल्यासारखा त्याचा वास येतो. म्हणजेच हे बॅटला तो स्मेल आवडतो आणि त्या स्मेलला त्या फुलाकडे अट्रॅक्ट होतात. तसंच जे फ्लावर असेल ते स्टाउट असलं पाहिजे, दणकट असलं पाहिजे, मजबूत असलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे पॉलिनेटिंग एजंट्स आहेत आणि याचे काही टाइप्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, बायोटिक आणि अबायोटिक, आणि त्याचंही डिव्हायडेशन करून आपण सगळे पॉइंट्स या ठिकाणी सांगितलेले आहेत. यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा या टॉपिक मधला एस्पेक्ट आहे तो म्हणजे डबल फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनची डेफिनेशन केली आपण की फर्टिलायझेशन इज इम्पॉर्टंट फिनॉमिनन in which there is a fusion of male and female gamete takes place. मेल आणि फिमेल गॅमेट या फर्टिलायझेशन मध्ये एकत्रित येणार आहेत आणि फ्रूट आणि सीड फॉर्मेशन होणार आहे. मग बघूया हे डबल फर्टिलायझेशन कसं घडून येतं. देयर इज अ फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. आता आपण मेल आणि फिमेल गॅमेटचं फॉर्मेशन कसं होतं हे बघितलेलं आहे. आता फ्युजन कसं घडून येतं बघायचंय, ते म्हणजेच फर्टिलायझेशन आहे. या ठिकाणी मी एक डायग्राम काढली आहे आणि ही डायग्राम आहे ओव्ह्यूलची. हा जो ओव्ह्यूल आहे हा अनट्रॉपस ओव्ह्यूल आहे, फ्लावर मधला प्रेझेंट असणार. हा अनट्रॉपस ओव्ह्यूल हे एम्ब्रियो सायकल यामधला हा पहिला फिमेल गॅमेट आहे, हा दुसरा फिमेल गॅमेट आहे. त्याचप्रमाणे जो मेल गॅमेट आपण स्टडी केलेला आहे, या मेल गॅमेट मधला ही पोलन ट्यूब आहे. या पोलन ट्यूब मध्ये दोन मेल गॅमेट आहे, एक ट्यूब न्यूक्लियस आहे. इथं दोन मेल गॅमेट फॉर्मेशन झालेलं आहे, तिथं दोन फिमेल गॅमेट फॉर्मेशन झालेलं आहे. परंतु हा फिनॉमिनन कसा आहे फ्युजनचा मेल आणि फिमेल गॅमेटचा पहा. पॉलिनेशन म्हणजे आपण पाहिलं की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. पॉलिनेशन घडून आलेलं आहे, पोलन ग्रेन अँथर वरून स्टिग्मा वरती पडलेला आहे. स्टिग्मा वरती पडल्यानंतर स्टिग्मा हा जो आहे तो जर योग्य प्रकारचे स्पेसिसचे त्या टाइपचे जर पोलन ग्रेन्स असतील तरच तो स्टिग्मा काय करतो, शुगरी सबस्टन्स सिक्रेट करतो आणि हे शुगरी सबस्टन्स जो आहे तो पोलन ग्रेन ऍब्सॉर्ब करून घेतो. त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढलं जातं. व्हॉल्यूम वाढलं गेल्यामुळे त्याचं प्रेशर जे आहे ते एंटाईन वरती पडतं आणि एंटाईन ट्यूबलाइक फॉर्म मध्ये फॉर्मेशन होऊन त्या जर्मपोर मधून एक्सटेंड होते, बाहेर पडली जाते. आणि ह्याच एंटाईन मध्ये तयार झालेले हे दोन मेल गॅमेट असतात. पण हे दोन मेल गॅमेट त्या एम्ब्रियो सॅक मध्ये किंवा फिमेल गॅमेटोफाइट मध्ये एंट्री कसं करतात, कुठून करतात हे आपल्याला पाहायचंय एक्झॅक्टली या फिनॉमिनन मध्ये. So when these two male gamete with this pollen tube enters, आता अँजिओस्पर्म मध्ये एकूण 3 प्रकारे एंट्री आहे ह्या पोलन ट्यूबची या फिमेल गॅमेटोफाइट मध्ये. त्याची नावं सुद्धा वेगवेगळी आहेत. When this pollen tube enters through the chalaza, हा जो एंड आहे त्याला काय म्हणलो आपण, chalaza म्हणलेला आहे. When this pollen tube enters through the chalaza known as a chalazogamy. When this pollen tube enters through the integument, हे integument आहे, कव्हरिंग म्हणलो आपण integument म्हणजे. And when this pollen tube enters through the integuments known as a mesogamy, and when this pollen tube enters through this micropyle known as a porogamy. लक्षात आलं? चालझोगॅमी, मिझोगॅमी आणि पोरोगॅमी हे 3 प्रकारे. परंतु जनरली इन केस ऑफ द एंजियोस्पर्मिक प्लांट मिझोगॅमी टाइप ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब इज ऑकार्ड. बऱ्याच वेळा 80 to 85% फ्लावर्स मध्ये कुठल्या प्रकार आढळून येतो, हा पोरोगॅमी. When pollen tube enters through this small pore known as a micropyle. मग बघूया आता ही पोलन ट्यूब जी आहे ती पोलन ट्यूब ह्या मिझो मायक्रोपाईल मधून एंट्री केलेली आहे अशा पद्धतीने की ज्यामध्ये काय आहेत
हे 2 मेल गॅमेट प्रेझेंट आहेत. नीट लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, हे अतिशय महत्त्वाचं फिनॉमिनन आहे. सोपं आहे आणि महत्त्वाचं आहे. समजला एकदा तर तुम्ही विसरणार नाही. बघा आता, when this pollen tube enters through this small pore known as a micropyle, which consists of 2 male gametes and 1 tube nucleus, one tube nucleus become degenerate when that pollen tube becomes enter into this embryo sac, but these 2 male gametes are remaining here. एक जो ट्यूब न्यूक्लियस आहे तो डिजेनरेट होऊन जातो, नाहीसा होऊन जातो, कारण तो फंक्शनलेस आहे. पण यामध्ये प्रेझेंट असणारे हे 2 मेल गॅमेट विथ दिस ट्यूब एंटर्स थ्रू दिस मायक्रोपाइल. मग आता ह्या पोलन ट्यूबला कुठे एंट्री करायचे? या एम्ब्रियो सॅक मध्ये. काय एंट्री करायचे? का तर इथं 2 फिमेल गॅमेट प्रेझेंट आहेत. हा एक फिमेल गॅमेट आहे आणि हा दुसरा फिमेल गॅमेट आहे. मग ही पोलन ट्यूब डायरेक्ट ह्या फिमेल गॅमेट मध्ये नाही एंट्री करत. This pollen tube enters through one synergid. या synergid मध्ये घुसते आधी अशा प्रकारे. This pollen tube goes first of all in the synergid and it absorbs a liquid fluid which is present in that cell synergid. When it absorbs all the liquid fluid in that synergid, then it get burst and 2 male gametes become released out in the embryo sac. Then one male gamete fuses this first egg cell and another male gamete fuses with this second female gamete. ज्यावेळेस ही पोलन ट्यूब बस्ट होते, फुटली जाते, त्यावेळेस त्यामध्ये 2 मेल गॅमेट बाहेर पडले जातात. त्यामधला एक मेल गॅमेट हा पहिला जो फिमेल गॅमेट आहे ज्याला आपण एग सेल म्हणले त्याबरोबर फ्यूज होतो आणि दुसरा मेल गॅमेट हा सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो. आणि विद्यार्थ्यांनो, यालाच डबल फर्टिलायझेशन असं म्हणलं जातं. And double fertilization is a characteristic feature of the angiosperm. मग आता याचे प्रोडक्ट्स काय आहेत? When one male gamete fuses with egg cell known as a first fertilization or it is also known as a syngamy. And when one male gamete fuses with the secondary nucleus is known as a second fertilization or it is also known as a triploid formation. Triploid. का बरं याला ट्रिप्लॉइड सेल फॉर्मेशन म्हणलं जातं? कारण यामध्ये ऑलरेडी 2 सेल आहेत सेकंडरी न्यूक्लियस मध्ये आणि 2 न्यूक्लियस आहेत आणि हा एक न्यूक्लियस एकत्रित येतात आणि याचा एंड प्रोडक्ट आहे एंडोस्पर्म फॉर्मेशन. तर हा एक मेल गॅमेट आणि हा एक फिमेल गॅमेट एकत्रित येऊन जो डिप्लॉइड सेल फॉर्मेशन होतो तो म्हणजे त्याचा काय असतो? एम्ब्रियो असतो. म्हणजेच या डबल फर्टिलायझेशनचे एंड प्रोडक्ट्स आहेत एंडोस्पर्म फॉर्मेशन आणि एम्ब्रियो फॉर्मेशन. एंडोस्पर्म हे काय आहे? एंडोस्पर्म इज अ food material which is present in the seed, which is used for the germination of the seed. आणि एम्ब्रियो हे काय आहे? तर एम्ब्रियो म्हणजे त्या प्लांट मध्ये त्या सीड मध्ये तयार झालेले प्लुमिल आणि रॅडिकल. जे जर्मिनेशन नंतर ह्या प्लुमिल पासून काय तयार होतं? स्टेम फॉर्मेशन. आणि रॅडिकल पासून काय तयार होतं? असतं रूट फॉर्मेशन. मग मोनोकॉट सीड असेल तर त्या मोनोकॉट सीड मध्ये सुद्धा हे प्लुमिल आणि रॅडिकल फॉर्मेशन होणारच आहे. एम्ब्रियो फॉर्मेशन होणारच आहे. डायकॉट सीड असेल त्यामध्ये सुद्धा हा एम्ब्रियो फॉर्मेशन होणारच आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदा बघू हा एंडोस्पर्म फॉर्मेशन कसं होतं. आणि एंडोस्पर्म कशाचा एंड प्रोडक्ट आहे म्हटलं आपण? when one male gamete fuses with this secondary nucleus. आणि यालाच आपण काय म्हणलो? सेकंड फर्टिलायझेशन किंवा ट्रिपल फ्युजन असं म्हणतो. आणि याचा एंड प्रोडक्ट म्हणलो आपण एंडोस्पर्म फॉर्मेशन. एंडोस्पर्म फॉर्मेशन असेल, त्यानंतर एम्ब्रियो फॉर्मेशन असेल, फ्रूट अँड सीड फॉर्मेशन लास्ट प्रोडक्ट ऑफ दिस फर्टिलायझेशन म्हणू आपण. हे सगळं काय आहे? सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन आपण याला म्हणू शकतो. हे जे एंडोस्पर्म आहे ज्याला आपण काय म्हणलो? फूड मटेरियल विच इज युज्ड ॲट द टाइम ऑफ सीड जर्मिनेशन. मग सगळ्या सीड मध्ये एंडोस्पर्म असतं का? नाहीये. मग ज्या सीड मध्ये हे एंडोस्पर्म प्रेझेंट आहे त्याला एंडोस्पर्मिक सीड म्हणायचं, त्याला अल्बुमिनस सीड असं म्हणायचं. तर ज्यामध्ये एंडोस्पर्म अब्सेंट आहे त्याला नॉन अल्बुमिनस किंवा त्याला नॉन एंडोस्पर्मिक सीड असं म्हणायचं. मग तुम्ही म्हणाल की एंडोस्पर्म नाही, मग त्या सीड जर्मिनेशन साठी लागणारं फूड जे आहे ते कुठे आहे? तर त्या सीडच्या कॉटिलिडन मध्ये प्रेझेंट आहे. रिझर्व्ह फूड मटेरियल हे प्रत्येक सीड मध्ये प्रेझेंट असतंच. मग हा जो एंडोस्पर्म आहे हे एंडोस्पर्मचे 3 फॉर्मेशन आहे. 3 प्रकारे हा एंडोस्पर्म फॉर्मेशन होतो आणि त्यामुळेच त्याला नाव देण्यात आलेलं आहे. पहिला आहे न्यूक्लियर एंडोस्पर्म, दुसरा आहे सेल्युलर एंडोस्पर्म आणि तिसरा आहे किलोबियल एंडोस्पर्म. या न्यूक्लियर एंडोस्पर्म मध्ये काय होतं पहा, छोटीशी डायग्राम काढून मी या ठिकाणी दाखवतो. हे काय आहे?
हा पहिला सेल आहे जो ह्या ट्रिपल फ्युजन पासून तयार झालेला आहे. आणि एका सेलचे काय होतात, एक लार्जर सेल आणि एक स्मॉलर सेल फॉर्मेशन होतो. आणि याला या ठिकाणी काय होतं, याचा जो न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस काय होतो, अगदी त्या ठिकाणी कुठलेही लिमिटेशन न राहता त्या न्यूक्लियसचे डिव्हिजन होत राहतं. अगदी अनलिमिटेड टाइप ऑफ न्यूक्लियर डिव्हिजन टेक्स प्लेस आणि याला म्हणायचं न्यूक्लियर टाइप ऑफ एंडोस्पर्म. यानंतर सेल्युलर एंडोस्पर्म आहे. आता सेल्युलर एंडोस्पर्म मध्ये काय होतंय, सेल्युलर फॉर्मेशन होतात, एका सेलचे 2 सेल होतात आणि हा सेल्युलर एंडोस्पर्म. आणि तिसरा जो आहे ज्याला आपण काय म्हटलंय, फिलोबियल एंडोस्पर्म, जो मोनोकॉट प्लांट मध्ये आपल्याला आढळून येतो, ज्याला मिडल ऑफ दिस न्यूक्लियर अँड सेल्युलर एंडोस्पर्म असं म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारचे डिव्हिजन होते सेलची आणि हा एम्ब्रियो फॉर्मेशन होतं. पहिल्यांदा न्यूक्लियाची डिव्हिजन होते, नंबर ऑफ न्यूक्लियर फॉर्मेशन होतात आणि त्यानंतर त्या न्यूक्लियर भोवती सेल वॉल फॉर्मेशन होत असते. तर या पद्धतीने हे 3 प्रकार आहेत न्यूक्लियर, सेल्युलर आणि फिलोबियल एंडोस्पर्मचे. यानंतर पुढे म्हणलो की आपण काय आहे, पुढचं प्रोडक्ट म्हणजे एम्ब्रियो. एम्ब्रियो कोणापासून तयार होणार आहे, ज्यावेळेस हा एक मेल गॅमेट आणि हा एक सेल आहे यांचं फ्युजन होणार आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी काय होणार आहे, एम्ब्रियो फॉर्मेशन होणार आहे. प्रत्येक सेल मध्ये एम्ब्रियो हा प्रेझेंट असतो. ह्या एम्ब्रियोचे 2 पार्ट आहेत, एक प्लुम्युल आहे, दुसरा रॅडिकल आहे. ज्यावेळेस सीड जर्मिनेशन साठी टाकतो त्यावेळेस त्या सीड जर्मिनेशन मध्ये जो रॅडिकल असतो त्यापासून रूट फॉर्मेशन होत असतात आणि जो प्लुम्युल असतो त्यापासून स्टेम फॉर्मेशन होत असतं. या एम्ब्रियो मध्ये सस्पेन्सर नावाचा एक अतिशय महत्त्वाचा असणारा ऑर्गन आहे, जो महत्त्वाचा एक इम्पॉर्टंट असा रोल कंडक्ट करतो. बघा या ठिकाणी मी एक डायग्राम काढते आहे आणि या ठिकाणी हा जो आहे तो सस्पेन्सर आहे आणि हा सस्पेन्सर काय करत असतो, त्या एम्ब्रियोला ह्या कॉटिलिडॉन मध्ये इन्सर्ट करायचं काम करत असतो. कारण कॉटिलिडॉन मध्ये या एंडोस्पर्म मध्ये काय असतं, रिझर्व फूड मटेरियल असतं त्याच्या वाढीसाठी लागणारं. म्हणून हा सस्पेन्सर एक या एम्ब्रियोचा अभ्यास करताना नीट लक्षात ठेवायचं, त्यावरती क्वेश्चन येत असतो. यानंतर पुढे आहे पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी म्हणजे काय आहे बरं, पार्थिनोकार्पी कशाला म्हणायचं, फक्त काय पॉलिनेशन फर्टिलायझेशन झाल्यानंतर सीड फॉर्मेशन होतात का, नाहीच आहे. प्रत्येकच फ्लावर मध्ये फर्टिलायझेशन घडून येतं असंही नाही. आणि फर्टिलायझेशनचा एंड प्रोडक्ट हा मात्र सीड आहे, एवढं मात्र निश्चित नक्की नीट लक्षात ठेवा. आणि म्हणून पार्थिनोकार्पी मीन्स सीडलेस फ्रूट. फ्रूट फॉर्मेशन टेक्स प्लेस विदाउट द फर्टिलायझेशन इज नोन ॲज अ पार्थिनोकार्पी. And such type of fruits are known as a parthenocarpic fruits, की ज्यामध्ये सीड्स absent आहेत. मग नॅचरली असे घडून येणारे बनाना आहे, ग्रेप्स आहेत की ज्यामध्ये सीड्स आर absent. फ्रूट तर फॉर्मेशन होत आहे पण फर्टिलायझेशन घडून येत नाही त्या ठिकाणी आणि म्हणूनच हा एक वेगळा फिनॉमिनॉन आहे. तुमच्या अभ्यासाला त्याला पार्थिनोकार्पी म्हणलं जातं, फ्रूट फॉर्मेशन विदाउट फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन घडत नाही म्हणून त्या ठिकाणी सीड फॉर्मेशन होऊ शकत नाही आहे. यानंतर फ्रूट आणि सीड लास्ट एस्पेक्ट या टॉपिक मधले. आता फ्रूटला काय म्हणायचं आहे, पॉलिनेशन झालंय, फर्टिलायझेशन झालंय, त्या ठिकाणी काय तयार झालंय, एंडोस्पर्म फॉर्मेशन झालंय, एम्ब्रियो फॉर्मेशन झालंय आणि आता बघायचंय की आपल्याला फ्रूट फॉर्मेशन. मग हे फ्रूट फॉर्मेशन कोणापासून होत असेल बरं, तर फ्लावर मधला महत्वाचा असणारा फिमेल वर्ल, या फिमेल वर्लचा कार्पेल आणि ह्या कार्पेलची जी ओव्हरी आहे ना, त्या ओव्हरी पासून काय तयार होत असतं, फ्रूट फॉर्मेशन होत असतं आफ्टर फर्टिलायझेशन. दॅट ओव्हरी इज कन्व्हर्टेड इनटू द फ्रूट. या ओव्हरीचं कन्व्हर्जन हे फ्रूट मध्ये होत असतं फर्टिलायझेशन झाल्यानंतर. तर ह्या ओव्हरीच्या मध्ये असणारे हे जे ओव्हिल्स आहेत, या ओव्हिल्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, सीड मध्ये होत असतं. आफ्टर फर्टिलायझेशन ovary is converted into fruit and ovules are converted into seed. मग ते सीड मोनोकॉट असतील, ते सीड डायकॉट असतील. फ्रुट्स मध्ये सुद्धा हे फ्रूट जे असतील ते वन सीडेड असतील, मेनी सीडेड असतील. इट डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ ओव्हरी और अरेंजमेंट ऑफ कार्पेल्स इन द ओव्हरी. तर अशा पद्धतीनं एकंदरीत हा जो टॉपिक आहे की ज्याला आपण म्हटलेला आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, हा या ठिकाणी संपलेला आहे. ओके, धन्यवाद.